काळी पिवळी उलटली, 13 प्रवासी जखमी. नांदुरा जळगाव जामोद रस्त्यावरील निमगाव फाट्याजवळ अपघात. अवैध प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी पलटी झाल्याने झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवासी जखमी झाले. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा जळगाव जामोद मार्गावरील निमगाव फाट्याजवळ सायंकाळी सुमारे 5 वाजता घडली. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलवण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार MH28M 3086 क्रमांकाची काळी पिवळी जळगाव जामोद येथून नांदुराकडे प्रवासी घेऊन येत होती. निमगाव फाट्याजवळ चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यामुळे काळी पिवळीतील प्रवासी जखमी झाले. या अपघातात प्रणाली महेंद्र वानखेडे वय वर्ष 17 राहणार अकोली तालुका जळगाव जामोद, शाहिस्ता महमूद खान वय वर्ष 20 राहणार सुरत, फरीदा महमूद खान वय वर्ष 40 राहणार सुरत, अमान महमूद खान वय वर्ष 10 राहणार सुरत, अक्षरा संतोष तेलंग वय वर्ष 7 राहणार पिंपळगाव राजा, अन्नपूर्णा संतोष तेलंग राहणार पिंपळगाव राजा, अंजना अशोक तायडे वय वर्ष 67 राहणार नांदुरा, संतोष रुस्तम तेलंग वय वर्ष 45 राहणार पिंपळगाव राजा, अशोक निनाजी तायडे वय वर्ष 72 राहणार नांदुरा, शबनम पठाण महमूद पठाण वय वर्ष 20 राहणार सुरत, महमूद खान बिस्मिल्ला खान वय वर्ष 53 राहणार सुरत, बुसरा खान महमूद खान वय वर्ष 16 राहणार सुरत आणि शाकीन जाकीर देशमुख वय वर्ष 24 राहणार सुरत असे एकूण 13 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खामगाव येथे रेफर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, नांदुरा, बुलढाणा.